नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक कौटुंबिक कथा घेऊन आले. आशा करते की ही कथा तुम्हाला नक्की आवडेल. प्रेमकथा हा माझा विषय असला तरी प्रेम हे कुठून चालू होत असेल तर ते म्हणजे कुटुंबापासून. आपण प्रेम करायला आपल्या कुटुंबापासूनच शिकतो आणि जर आपण आपल्या कुटुंबावर खरे प्रेम करू शकत नाही तर आपण पुढे कोणावरही खरे प्रेम करू शकत नाही असे मला वाटते. म्हणूनच माझ्या कथेचा विषय आहे संस्काराचे अंगण आणि सुखाचा संसार. या कथेमध्ये रामराव आणि जानकीबाईंचे सुखी कुटुंब आहे. रामराव आणि जानकीबाई यांचे कुटुंब म्हणजे गावातल्या प्रत्येकासाठी एक आदर्श आणि जिवंत उदाहरण होते. त्यांच्या घरात संपत्तीपेक्षा प्रेमाची, आदराची आणि सुसंस्कृत विचारांची श्रीमंती अथांग भरली होती. घरामध्ये नेहमी एक वेगळीच प्रसन्नता असायची, कारण कुटुंबामधील प्रत्येक सदस्य एकमेकांच्या भावनांचा आदर करत असे. रामराव स्वभावाने अत्यंत खंबीर आणि विचारी होते, तर जानकीबाई घराचा मुख्य कणा होत्या, ज्यांनी संपूर्ण घराला आपल्या मायेने आणि समजूतदारपणाने बांधून ठेवले होते. रोज संध्याकाळी एकत्र बसून देवाचे नाव घेणे, रात्री एकत्र जेवणे आणि दिवसभरातल्या सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करणे हा या कुटुंबाचा नित्यनियम होता. शेजारी पाजारी असो वा नातेवाईक, रामरावांच्या घरातील एकोपा पाहून प्रत्येकजण अचंबित व्हायचा. संकटाच्या वेळी कोणीही एकमेकांची साथ सोडत नसे, उलट अधिक घट्टपणे पाठीशी उभे राहत असतात. या घरात कधीही मोठ्या आवाजात भांडणे झाले नाहीत की कोणाचा अवमान झाला नाही. अशा या अत्यंत सुखी, समाधानी आणि पवित्र वातावरणात या कुटुंबाचा संसार अत्यंत आनंदाने आणि गुण्यागोविंदाने चालू होता. या सुखी आणि समृद्ध वास्तूला खऱ्या अर्थाने घरपण आले होते ते रामराव आणि जानकीबाईंच्या 2 मुलांमुळे. मोठ्या मुलाचे नाव अजय आणि लहान मुलाचे नाव विजय होते. अजय हा स्वभावाने अत्यंत शांत, गंभीर, समजूतदार आणि वडिलांसारखाच दूरदृष्टी असलेला तरुण होता. तो नेहमी कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचा विचार करायचा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकायचा. या उलट लहान मुलगा विजय हा घरातल्या सर्वांचा लाडका असल्यामुळे अत्यंत खेळकर, उत्साही, चुलबुला आणि तितकाच जिद्दी स्वभावाचा होता. विजय दिसायला अत्यंत देखणा, रुबाबदार आणि कॉलेजमध्ये असतानापासूनच सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा डॅशिंग मुलगा होता. या 2 भावांच्या स्वभावात जरी जमीन आसमानचा फरक होता तरी त्यांच्यातील प्रेम आणि जिव्हाळा अतिशय घट्ट होता. अजय नेहमी मोठ्या भावाच्या नात्याने विजयचे सर्व हट्ट पुरवायचा आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचा. विजयसुद्धा आपल्या मोठ्या भावाच्या शब्दाला कधीही जावे घालत नसे. अजयने घेतलेला प्रत्येक निर्णय विजयसाठी अंतिम असायचा. या 2 मुलांमुळे रामरावांचे घर नेहमी हसते खेळते आणि चैतन्याने भरलेले असायचे. रामराव आणि जानकीबाईंनी आपल्या 2ही मुलांचे संगोपन अतिशय लाडाकोडाने आणि प्रेमाने केले होते. परंतु हा लाड करत असताना त्यांनी मुलांना कधीही चुकीच्या मार्गाला जाऊ दिले नाही किंवा त्यांच्यावरचे संस्कार कमी पडू दिले नाहीत. मुलांनी शिक्षणात मागे राहू नये आणि समाजात ताठमानेने जगावे म्हणून रामरावांनी स्वतःच्या वैयक्तिक सुखाचा आणि गरजांचा नेहमी त्याग केला. पैसा आज आहे तर उद्या नाही, पण मुलांच्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश आणि मनात चांगल्या विचारांचे संस्कार करणे हीच खरी संपत्ती आहे, हा रामरावांचा मुख्य ध्यास होता. जानकीबाई रात्रीच्या वेळी मुलांना जवळ घेऊन जुन्या जाणत्यांच्या गोष्टी सांगायच्या, संस्कृतीचे महत्त्व पटवून द्यायच्या, ज्यामुळे मुलांमध्ये माणुसकी आणि आदराची भावना रुजली. गावातल्या प्राथमिक शाळेपासून ते शहरातील मोठ्या कॉलेजपर्यंत रामरावांनी 2ही मुलांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट केले. आईवडिलांचे हे कष्ट, त्यांनी घेतलेली मेहनत 2ही मुलांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली होती. त्यामुळे त्यांनी कधीही पैशाचा अपव्यय केला नाही. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर अजय आणि विजयने नेहमी उत्तम यश मिळवून
आपल्या आईवडिलांची मान समाजात अभिमानाने उंच केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मुलांनी आईवडिलांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज केले. मोठा मुलगा अजय याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेच्या जोरावर एका अत्यंत नामांकित आणि मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी मिळाली. त्याचा पगार उत्तम होता आणि कंपनीमध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी त्याचा खूप आदर करत असत. मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत लहान विजयनेही आपले मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण पूर्ण केले. विजयलाही एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून अतिशय चांगल्या पॅकेजवर नोकरी मिळाली. विजयचे व्यक्तिमत्व आधीच खूप डॅशिंग आणि हुशार असल्यामुळे ऑफिसमध्ये त्याची एक वेगळी छाप पडली होती. दोन्ही मुले स्वतःच्या पायावर उभी राहिली होती आणि महिन्याला घर चालवण्यासाठी मोठा हातभार लावत होती. आपल्या दोन्ही मुलांचे हे यश आणि त्यांचे कर्तृत्व पाहून रामराव आणि जानकीबाईंचे ऊर अभिमानाने भरून आले. ज्या कष्ट उपसून त्यांनी मुलांना वाढवले होते त्या कष्टाचे गोड फळ त्यांना आज त्यांच्या डोळ्यासमोर होते, ज्यामुळे संपूर्ण घरात समाधानाचे वातावरण होते. अजय आता चांगल्या नोकरीला लागला होता. त्याचे वयही झाले होते, त्यामुळे घरात त्याच्या लग्नाची बोलणी आणि हालचाली सुरू झाल्या. रामराव आणि जानकीबाईंना पैशाची किंवा हुंड्याची अजिबात हाव नव्हती. त्यांना फक्त आपल्या घराला सांभाळणारी आणि सुसंस्कृत मुलगी हवी होती. अशातच शेजारच्या गावातून एका अत्यंत गरीब पण खानदानी आणि सरळ कुटुंबातील मुलीचे स्थळ समोरून चालून आले. मुलीचे नाव होते आरोही. आरोहीचे कुटुंब गरिबीत जगत असले तरी त्यांच्या घरात विचारांची आणि संस्कृतीची मोठी खाण होती. आरोही दिसायला साधी, शांत आणि मनाची अत्यंत श्रीमंत, समजूतदार मुलगी होती. रामराव आणि जानकीबाईंनी जेव्हा आरोहीला पाहिले तेव्हाच त्यांना खात्री पटली की हीच मुलगी आपल्या घराची मोठी सून आणि खरी लक्ष्मी बनण्यास पात्र आहे. अजयनेही आपल्या आईवडिलांच्या पारखी नजरेवर आणि आवडीवर पूर्ण विश्वास ठेवून मोठ्या आनंदाने आरोहीसोबत लग्न करण्यास होकार दिला. अशा प्रकारे एका चांगल्या मुहूर्तावर अजय आणि आरोहीच्या लग्नाची गाठ बांधली गेली. रामरावांच्या घरातील हे पहिलेच लग्न असल्यामुळे संपूर्ण कुटुंबात, मित्रपरिवारात आणि सर्व नातेवाईकात प्रचंड उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. लग्न साधेपणाने पण सर्व रीतिरिवाजांनुसार आणि अत्यंत धूमधडाक्यात करण्याचे ठरले होते. लग्नाचा दिवस उजाडला. संपूर्ण घर रंगीबेरंगी दिव्यांनी आणि फुलांनी सजले. सनई चौघडे वाजू लागले आणि घर गजबजून गेले. काका काकू, मामा मामी, मावशी आणि दूरचे पै-पाहुणे लग्न कार्यासाठी अनेक दिवस आधीच घरी येऊन दाखल झाले होते. लग्नाच्या प्रत्येक कार्यात, हळदीच्या समारंभात आणि संगीताच्या रात्रीत सगळ्यांनी मिळून प्रचंड धमाल मस्ती केली. घरातल्या या पहिल्या मोठ्या कार्यक्रमामुळे लहान मुलगा विजय तर सगळ्यात जास्त खुश होता. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. आपल्या मोठ्या भावाचे लग्न असल्यामुळे विजयने संपूर्ण लग्नाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती आणि नाचून गाऊन लग्न डोक्यावर घेतले होते. विजयचा तो निखळ आनंद आणि नातेवाईकांची ती लगबग पाहून संपूर्ण लग्नाचा सोहळा अत्यंत अविस्मरणीय आणि सुखाचा ठरला. लग्न आटोपून आरोही जेव्हा रामरावांच्या घरात मोठी सून म्हणून आली तेव्हा तिने आपल्या साधेपणाने आणि समजूतदारपणाने अवघ्या काही दिवसांतच सर्वांची मने जिंकून घेतली. ती जरी का एका गरीब घरातून आली असली तरी तिच्याकडे उच्च विचार आणि घराला सांभाळण्याची उपजत कला होती. तिने कधीही कोणत्याही महागड्या वस्तूचा किंवा सुखाचा हट्ट केला नाही. उलट सासरच्या परिस्थितीशी ती पटकन जुळवून घेतली. सासू जानकीबाईंना ती स्वतःच्या आईप्रमाणे मानायची, तर सासरे रामरावांना तिने वडिलांचा दर्जा दिला होता.
घरातल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी, कोणाला कधी काय हवे नको, जेवणाच्या वेळा, या सर्व गोष्टी तिने अगदी स्वतःच्या खांद्यावर घेतल्या होत्या. आरोहीच्या या समजूतदार आणि शांत स्वभावामुळे घरात कधीही कोणालाही तणाव निर्माण झाला नाही. उलट सर्वांमधील जिव्हाळा वाढला. तिने संपूर्ण घराला आणि नात्यांना एका धाग्यात ओवून ठेवले होते, ज्यामुळे ती खऱ्या अर्थाने घराची अन्नपूर्णा आणि कुललक्ष्मी सिद्ध झाली. घरात आरोहीचे आगमन झाल्यानंतर विजयला जणू एक मोठी बहीणच मिळाली होती, जिची कमतरता त्याला नेहमी भासायची. विजय आणि त्याची मोठी बहिणी आरोही यांच्यात खूप सुंदर, पवित्र, आदरयुक्त आणि घट्ट नाते निर्माण झाले. दोघेही एकमेकांशी अगदी सख्ख्या बहीण भावासारखे राहत होते आणि ते नाते अत्यंत निष्ठेने जपत होते. विजय ऑफिसमधून घरी आला की सर्वात आधी वहिनी अशी मोठ्याने हाक मारायचा आणि घरात पाऊल टाकायचा. दिवसभरात ऑफिसमध्ये काय झाले, काय गमतीजमती झाल्या, हे सर्वात तो आधी आपल्या वहिनीला आणून सांगायचा. आरोहीसुद्धा विजयचे सगळे लाड पुरवायचे. त्याला आवडणारे नवनवीन पदार्थ बनवून खायला घालायचे. कधी विजयच्या हातून काही चूक झाली तर मोठ्या बहिणीच्या हक्काने आणि अधिकाराने ती त्याला ओरडायची आणि योग्य समजूत घालायचे. विजयला नेहमी वाटायचे की देवाने त्याला वहिनीच्या रूपाने एक मोठी आणि प्रेमळ पाठराखीण दिली आहे. अजय आणि आरोहीच्या लग्नाला आता 1 वर्ष पूर्ण होत आले आणि रामरावांच्या घरात एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आली. आरोही गरोदर राहिली आणि तिच्या गरोदरपणाच्या बातमीने संपूर्ण घरात आनंदाची मोठी लाट पसरली. रामराव आणि जानकीबाई आता आजी आजोबा होणार होते, त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता आणि त्यांचे पाय जमिनीवर टिकत नव्हते. घरात आत्तापासूनच होणाऱ्या बाळाचे स्वागत कसे करायचे यावर बेत आखले जाऊ लागले आणि बाळंतिणीचे विशेष लाड सुरू झाले. जानकीबाई स्वतः आरोहीच्या खाण्यापिण्याची, तिच्या आरोग्याची आणि विश्रांतीची अहोरात्र काळजी घेऊ लागल्या. विजयसुद्धा आपल्या होणाऱ्या पुतण्यासाठी किंवा पुतणीसाठी बाजारातून कोणती खेळणी आणायची याचे नियोजन करू लागला. संपूर्ण घरात एक अत्यंत आनंदी, उत्साही, पवित्र आणि सकारात्मक वातावरण तयार झाले होते. प्रत्येकजण त्या लहान पाहुण्याची वाट पाहत होता. आरोहीच्या माहेरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आणि गरीब असल्यामुळे तिच्या आईवडिलांना तिचा बाळंतपणाचा मोठा खर्च आणि सर्व रीतिरिवाज करणे अजिबात शक्य नव्हते. ही गोष्ट जानकीबाईंनी आणि रामरावांना चांगल्या प्रकारे माहीत होती. त्यामुळे त्यांनी मोठ्या मनाचा परिचय दिला. त्यांनी आरोहीच्या आईवडिलांना बोलावून धीर दिला आणि सांगितले की तुम्ही पैशाची काळजी करू नका. आरोही आमची सून असण्यापूर्वी आमची मुलगी आहे आणि तिचे सर्व कोडकौतुक आम्हीच करू. सासूसासऱ्यांनी तिचे डोहाळ जेवण अतिशय थाटामाटात गावातील सर्व महिलांना बोलावून आणि तिचे सर्व हट्ट पुरवून केले. 9व्या महिन्यात तिला शहरातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिची सुखरूप प्रसूती करण्यात आली. आरोहीला या कठीण काळात स्वतःच्या आईवडिलांची कमतरता सासरच्या लोकांनी कधीच भासू दिली नाही. सासूसासऱ्यांचे हे अथांग प्रेम आणि मोठेपण पाहून आरोहीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती मनोमन देवबाप्पाचे आभार मानू लागली की तिला असे समजून घेणारे आईवडिलांसारखे सासूसासरे मिळाले. ती स्वतःला खूप नशीबवान समजू लागली. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरात एका छोट्या, गोड आणि चिमुरड्या बालिकेचे अतिशय थाटामाटात आगमन झाले. रामरावांच्या घरात खऱ्या अर्थाने साक्षात लक्ष्मी पावलांनी आली होती. त्यामुळे जानकीबाईंनी बाळाचे औक्षण करून तिचे घरात स्वागत केले. संपूर्ण घरात आता त्या चिमुरड्या जीवाचा, रडण्याचा, हसण्याचा, पैंजणांचा आणि लहान मुलांचे बोबडे बोल घुमू लागले.
लहान बाळाच्या येण्याने घराचे वातावरण आणखीनच प्रफुल्लित, जिवंत आणि उत्साही झाले होते. अजय आणि आरोही आईबाबा झाल्याच्या आनंदात होते, तर विजय काका झाल्यामुळे हवेत तरंगत होता. विजय तर ऑफिसमधून आला की हातपाय धुवून थेट बाळाला कडेवर घ्यायचा आणि त्याच्यासोबत खेळण्यात तासनतास घालवायचा. घरातल्या जुन्या पिढीला म्हणजे रामराव आणि जानकीबाईंना तर नातीसोबत खेळताना स्वतःचे वृद्धत्व विसरल्यासारखे झाले होते. घरात सुखाचा आणि समाधानाचा वर्षाव होत होता. दिवस पंखासारखे उडून गेले आणि पुढे 2-3 वर्षात ती लहान मुलगी घरात धावू लागली, बोलू लागली आणि सगळ्यांची लाडकी झाली. आता घरात लहान मुलगा विजय याच्या लग्नाची घाई आणि चर्चा सुरू झाली, कारण तो नोकरीत चांगला स्थिरावला होता. रामराव म्हणाले की आता विजयचे वय झाले आहे, तो खूप चांगला कमावतो आहे, त्याचेही लग्न करून आपण आपल्या कर्तव्यातून मुक्त होऊया. विजयसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून स्थळे पाहणे आणि चौकशी करणे सुरू झाले. सुदैवाने शहरातील एका अत्यंत प्रतिष्ठित, श्रीमंत, सुशिक्षित आणि मोठ्या घरातील मुलीचे स्थळ विजयसाठी समोरून आले. मुलीचे नाव होते स्वरा. स्वरा दिसायला अत्यंत सुंदर, आधुनिक विचारांची, फॅशनेबल आणि उच्च शिक्षित मुलगी होती. विजयला पाहताच स्वराच्या घरच्यांनी आणि तिच्या पालकांनी त्याला तातडीने पसंती दिली, कारण विजयचे व्यक्तिमत्व आणि त्याची नोकरी अतिशय उत्तम होती. जेव्हा स्वरा आपल्या पालकांसह आणि नातेवाईकांसह विजयच्या घरी बघण्याच्या कार्यक्रमासाठी आली, तेव्हा तिने तिथली परिस्थिती बारकाईने पाहिली. तिने पाहिले की हे खूप मोठे एकत्र कुटुंब आहे, जिथे सासू-सासरे, मोठा भाऊ, मोठी जाऊ आणि त्यांची लहान मुलगी सगळे एकाच छताखाली राहतात. स्वरा लहानपणापासूनच शहरात मोठ्या कुटुंबात, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये वाढली होती, जिथे फक्त ती आणि तिचे आई-वडील असायचे. तिला अशा मोठ्या एकत्र कुटुंबात राहण्याची कधीच सवय नव्हती आणि तसा तिचा कोणताही अनुभव नव्हता. तिच्या मनात धाकधूक आणि भीती सुरू झाली की इतक्या मोठ्या कुटुंबात मी कशी राहू शकेन? मला माझी वैयक्तिक स्पेस आणि प्रायव्हसी मिळेल का? माझ्यावर सासरची बंधने येतील का? असे अनेक शंका-कुशंकाचे प्रश्न तिच्या डोक्यात निर्माण झाले आणि ती द्विधा मनस्थितीत पडली. स्वराच्या मनात एकत्र कुटुंबाबद्दल जरी अनेक शंका आणि भीती होत्या, तरी दुसरीकडे विजय तिला पहिल्याच नजरेत खूप आवडला होता. विजय एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता आणि त्याचा महिन्याचा पगार खूप मोठा होता. शिवाय तो दिसायला अत्यंत देखणा, सुबक, उंच आणि डॅशिंग असल्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व कोणत्याही मुलीला आकर्षित करेल असेच रुबाबदार होते. स्वराने विचार केला की मुलगा खूप चांगला आहे, त्याचे भविष्य आणि करिअर सुरक्षित आहे, त्याचे वागणे बोलणे खूप डॅशिंग आहे. तिने विचार केला की कुटुंब जरी एकत्र असले तरी विजयच्या पैशामुळे, श्रीमंतीमुळे आणि त्याच्या डॅशिंग स्वभावामुळे आपण नंतर जुळवून घेऊ किंवा मार्ग काढू. या विचाराने तिने एकत्र कुटुंबाच्या भीतीकडे तात्पुरते दुर्लक्ष केले आणि विजयसोबत लग्न करण्यास आपला होकार दिला. स्वरा आणि विजयचे लग्न ठरल्यावर रामरावांच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि सनईचे सूर वाजू लागले. रामरावांचा हा लहान मुलगा असल्यामुळे त्यांनी लग्नाच्या तयारीत कोणत्याही गोष्टीची कमतरता किंवा कसर ठेवली नाही. लग्न अत्यंत भव्य-दिव्य मोठ्या हॉलमध्ये आणि अतिशय धूमधडाक्यात पार पडले, ज्याची चर्चा संपूर्ण गावात झाली. दोन्ही बाजूचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी आणि ऑफिसचे सहकारी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. लग्नात खूप मोठा थाटमाट, जेवणावळी आणि कपड्यांची देवाणघेवाण झाली. स्वरा आणि विजयची जोडी लक्ष्मीनारायणासारखी उठून दिसत होती.
विजयच्या चेहऱ्यावर आपल्या लग्नाचा प्रचंड आनंद होता, कारण त्याला त्याची आवडती मुलगी बायको म्हणून मिळाली होती. सर्व विधी थाटात पार पडले. लग्नाच्या सर्व पारंपरिक चालीरीती, गृहप्रवेश आणि घरातील सत्यनारायणाची पूजा अत्यंत पवित्र आणि आनंदी वातावरणात पार पडली. स्वरा आणि विजयचा नवीन संसार आता सुरू झाला होता. दोघेही आपल्या नवीन आयुष्याची स्वप्ने पाहू लागले होते. रामराव आणि जानकीबाईंनी देवघरात देवापुढे हात जोडले आणि त्यांच्या डोळ्यात कृतकृत्यतेचे आनंदाश्रू आले. त्यांच्या दोन्ही मुलांची लग्ने झाली होती. दोघेही चांगल्या नोकरीला लागले होते आणि आपापल्या संसाराला सुखाने लागले होते. एका आईवडिलांना आपल्या आयुष्यात यापेक्षा आणखी मोठे समाधान आणि सुख काय हवे असते? रामराव जानकीबाईंना म्हणाले की, जानकी, आज मी खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांच्या कर्तव्यातून मुक्त झालो. माझी दोन्ही मुले आज सुखात आहेत. आता मला काही नको. परंतु रामराव आणि जानकीबाईंच्या आयुष्यातील हे सुख आणि समाधान फार काळ टिकू शकले नाही, कारण अंतर्गत वादळ सुरू होणार होते. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच स्वराचे मन आणि तिची विचारसरणी बदलू लागली. तिला एकत्र कुटुंबात राहणे जड आणि जाचक वाटू लागले. सकाळी लवकर उठणे, घराच्या पद्धतीनुसार वागणे, सर्वांसाठी स्वयंपाक करणे आणि सासूसासऱ्यांची मर्जी सांभाळणे तिला स्वतःवर आलेले मोठे बंधन वाटू लागले. तिला तिच्या शहरातील मैत्रिणींचे फोन यायचे, ज्या लग्नानंतर नवऱ्यासोबत वेगळ्या फ्लॅटमध्ये स्वतंत्र राहत होत्या आणि मनसोक्त फिरत होत्या. हे सर्व बघून आणि ऐकून स्वराच्याही मनात नवऱ्याला घेऊन वेगळे राहण्याचे वेड पैठ झाले. तिने मनात ठरवले की काहीही करून विजयला या घरातून बाहेर काढायचे. स्वराने आता घरात रोज काही ना काही कारणाने कटकट करायला आणि भांडणे उकरून काढायला सुरुवात केली, ज्यामुळे घराची शांतता भंगली. ती रात्री खोलीत आल्यावर विजयला दरवाजा बंद करून म्हणायची की, मला या जॉईंट फॅमिलीमध्ये अजिबात राहायचं नाहीये. इथे मला माझी स्वातंत्र्य आणि प्रायव्हसी नाही. ती नेहमी म्हणायची की, आपण नवरा बायको म्हणून काय बोलतो, काय करतो यावर घरातल्या सगळ्यांचे लक्ष असते. प्रत्येकाची लुडबुड चालू असते. घरात कुणाला काही खाजगी बोलण्याची किंवा वागण्याची शिस्तच नाही. मला हे असं गुदमरल्यासारखं वातावरण सहन होत नाही. आपण वेगळे राहूया. अशी विनाकारण आणि खोटी कारणे ती रोज विजयपुढे मांडू लागली. विजय मात्र स्वराच्या या अशा बदललेल्या वागण्याने आणि तिच्या हट्टामुळे आतून प्रचंड अस्वस्थ आणि दुःखी झाला होता. तो आपले घर आणि आईवडिलांना सोडून वेगळे राहायला अजिबात तयार नव्हता, कारण त्याचा जीव कुटुंबात अडकला होता. लहानपणापासून त्याला आईवडिलांसोबत राहण्याची इतकी सवय होती की सकाळी उठल्या उठल्या जोपर्यंत आई त्याला विजू उठ रे बाळा अशी हाक मारत नाही, तोपर्यंत त्याची सकाळ होत नव्हती. आईच्या हाताचा गरम चहा आणि वडिलांचे सकाळी मिळणारे मार्गदर्शन यावरच त्याची संपूर्ण दिनचर्या आणि मानसिक सुख अवलंबून होते. आपल्या म्हाताऱ्या आणि देवासारख्या आईवडिलांना आणि मोठ्या भावाला सोडून जाण्याचा विचारही त्याच्या मनाला वेदना देत होता. तो स्वराला खूप समजावण्याचा प्रयत्न करायचा. स्वराचा हट्ट आणि तिचा राग दिवसागणिक वाढतच गेला. तिने घरातल्या कोणाशीही नीट बोलणे बंद केले आणि विजयवर दबाव आणण्यास सुरुवात केली. शेवटी तिने विजयला सरळ वाटेवर आणण्यासाठी आपले शेवटचे अस्त्र काढले आणि त्याला थेट धमकी दिली. ती विजयला म्हणाली की, जर तुम्हाला माझ्यासोबत संसार करायचा असेल आणि मला जिवंत पाहायचं असेल तर या फॅमिलीला सोडा आणि माझ्यासोबत शहरात वेगळे राहा. जर तुम्ही फॅमिलीसोबतच राहणार असाल आणि तुमचा हट्ट सोडणार नसाल तर मला आत्ताच्या आत्ता डायव्होर्स द्या. मी कोर्टात जाईन. ही धमकी ऐकून विजयच्या पायाखालची जमीनच सरकली. एका बाजूला
जन्माची सोबत देणारी बायको आणि दुसऱ्या बाजूला जन्म देणारे आई वडील यांच्यात विजयची मधल्यामध्ये प्रचंड मानसिक कोंडी झाली. त्याची अवस्था बिकट झाली. विजयची ही मानसिक कोंडी, त्याचा सुकलेला चेहरा आणि घरात रोज खोलीच्या आत होणारे क्लेश जानकीबाई आणि रामरावांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाहीत. त्यांना समजले की आपल्या लहान मुलाचा संसार फक्त आपल्यामुळे आणि एकत्र कुटुंबाच्या हट्टामुळे तुटण्याच्या मार्गावर आहे. एक दिवस रात्री रामरावांनी विजयला आपल्याजवळ प्रेमाने बसवले. त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि अत्यंत समजूतदारपणाने सांगितले. रामराव म्हणाले, विजू बाळा, आम्ही तुझे आईवडील आहोत. मुलांचे संसार मोडण्यासाठी किंवा त्यांना दुःखात पाहण्यासाठी आम्ही त्यांना लहानाचे मोठे करत नाही. जानकीबाई म्हणाल्या, अरे, तू आमच्यापासून लांब राहिला तरी आमचाच मुलगा राहणार आहेस ना. तू स्वराला घेऊन शहरात वेगळा राहा. तुम्ही दोघे एकत्र खुश राहा. आमच्यासाठी तुमचे सुख महत्त्वाचे आहे आणि कधीही काहीही लागले तर हक्काने या आईवडिलांकडे सांग. आईवडिलांच्या अत्यंत आग्रहाखातर आणि त्यांच्या शब्दाला मान देण्यासाठी विजयने शेवटी नाईलाजाने स्वराचा हट्ट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याने शहरात एक चांगला आधुनिक सोयीसुविधांनी युक्त फ्लॅट भाड्याने घेतला आणि तो स्वराला घेऊन तिथे वेगळा राहू लागला. स्वरा खूप खुश झाली. तिला तिची हवी असलेली प्रायव्हसी, स्वातंत्र्य आणि मैत्रिणींना दाखवण्यासाठी स्वतःचे वेगळे घर मिळाले होते. परंतु विजयसाठी हा काळ अत्यंत वेदनादायी आणि त्रासदायक होता. कारण त्याला आईवडिलांविना राहण्याची अजिबात सवय नव्हती. सकाळी उठल्यावर आईची हाक न ऐकू येणे, बाबांसोबत चहा न पिणे यामुळे तो आतून खूप खचला होता आणि उदास राहायचा. पण केवळ स्वतःच्या बायकोच्या हट्टापायी आणि स्वतःचा संसार वाचवण्यासाठी तो तिथे राहण्याची सवय करून घेत होता. वेगळे राहून 1 ते 2 वर्षे झाली. विजय हळूहळू त्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होता. अशातच स्वराला दिवस गेले आणि ती गरोदर राहिली. ही आनंदाची बातमी जेव्हा विजयने फोनवरून आपल्या आईवडिलांना दिली तेव्हा ते जुने सर्व दुःख आणि तो दुरावा विसरून अत्यंत खुश झाले. विजयच्या घरी नवीन पाहुणा येणार, आपल्या घराचा वंश आणि नातवंड येणार म्हणून जानकीबाईंनी देवापुढे हात जोडून साखर ठेवली आणि पेढे वाटले. स्वराला सुरुवातीच्या महिन्यांत गरोदरपणामुळे खूप त्रास होऊ लागला. तिची तब्येत सारखी बिघडू लागली. विजय ऑफिस सांभाळून तिची काळजी घेत होता. स्वराच्या मनात अजूनही सासरच्या लोकांबद्दल एक प्रकारची अढी आणि अंतर होते. पण सासरचे लोक मात्र तिच्या येणाऱ्या बाळासाठी खूप उत्सुक होते. स्वराच्या गरोदरपणाचा 7वा महिना उजाडला. सासरच्या प्रथांनुसार तिचे डोहाळ जेवण करणे अत्यंत गरजेचे होते. रामराव आणि जानकीबाईंनी ठरवले की आपली लहान सून जरी वेगळी राहत असली तरी तिचे डोहाळ जेवण आपण स्वतः खूप थाटामाटात आणि जंगी करायचे. त्यांनी शहरात एक चांगला मोठा हॉल बुक केला. सर्व नातेवाईकांना, मित्रपरिवाराला आग्रहाची आमंत्रणे दिली आणि खूप मोठी तयारी केली. विजयने स्वराच्या सांगण्यावरून तिच्या माहेरच्या लोकांना, तिच्या आईवडिलांना आणि भावाला विशेष आग्रहाचे आमंत्रण दिले होते. स्वराला मनातल्या मनात खूप अभिमान वाटला होता की तिचे माहेरचे लोक येतील, खूप महागड्या भेटवस्तू आणतील आणि सासरच्या लोकांसमोर तिचे खूप कौतुक करतील. परंतु डोहाळ जेवणाचा तो दिवस उजाडला. हॉल सजला. सासरचे सर्व नातेवाईक वेळेवर उपस्थित राहिले. पण स्वराच्या माहेरून एकही व्यक्ती आली नाही. स्वराने जेव्हा काळजीत पडून तिच्या स्वतःच्या आईला फोन केला तेव्हा तिच्या आईने अत्यंत थंड, कोरडे आणि निष्ठुरपणे उत्तर दिले. तिच्या आईने सांगितले की
बघ स्वरा, आम्ही तुझे लग्न एका चांगल्या श्रीमंत मुलाशी करून दिले आहे. आता तुझे आयुष्य तू बघून घे. आमच्याकडे तुझ्या प्रत्येक कार्यक्रमाला येण्यासाठी, रीतिरिवाज करण्यासाठी एवढा वेळ आणि पैसा नाही आहे. आता तुझे सासरच तुझे सगळे करेल. असे बोलून त्यांनी तिला धिक्कारले. माहेरच्या या अनपेक्षित आणि अत्यंत निष्ठुर वागण्याने स्वराला मनातून प्रचंड मोठा धक्का बसला. तिचे डोळे उघडले की ज्या माहेरचा तिला अभिमान होता त्यांनीच संकटसमयी तिच्याकडे पाठ फिरवली होती. डोहाळ जेवण कसेबसे पार पडले, पण स्वरा माहेरच्या त्या वागण्याने मानसिकदृष्ट्या खूप खचली होती. तिला आपली चूक थोडी जाणवू लागली होती. बघता बघता 9वा महिना लागला. स्वराची तब्येत खूप जड झाली होती. तिची प्रसूतीची वेळ जवळ आली होती आणि तिला घरचे कामे करणे अजिबात जमत नव्हते. ही गोष्ट जेव्हा विजयच्या आईवडिलांना समजली तेव्हा रामराव, जानकीबाई आणि तिची मोठी वहिनी आरोही स्वतःहून स्वराच्या फ्लॅटवर आले. जानकीबाईंनी तिचे हात हातात घेतले आणि खूप विनवण्या करून सांगितले, स्वरा बाळा, आता तुझी वेळ जवळ आली आहे. इथे तुझी काळजी घ्यायला कोणी नाही. तू आमच्या घरी चल. सासू सासऱ्यांच्या त्या अथांग प्रेमापुढे आणि विनवण्यांपुढे स्वराचा उरलासुरला अहंकार गळून पडला आणि ती सासरी आली, जिथे सर्वांनी तिचे बाळंतपण अत्यंत काळजीपूर्वक आणि मुलीसारखे केले. स्वराला प्रसूती काळ सुरू झाल्यामुळे तिला तातडीने शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रसूतीची प्रक्रिया खूप कठीण होती. अत्यंत कठीण अशा प्रसूती कळा सोसत असताना स्वराचे डोळे सारखे हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजाकडे लागले होते की कदाचित तिची स्वतःची आई तिला पाहायला येईल. पण तिची आई किंवा माहेरचे कोणीही डोकावले सुद्धा नाही. तिथे बाहेर, दरवाजाबाहेर उभे होते ते तिचे सासू सासरे, मोठा भाऊ आणि वहिनी आरोही. स्वराने एका अत्यंत सुंदर आणि निरोगी बाळाला जन्म दिला. जेव्हा तिला प्रसूतीनंतर शुद्ध आली तेव्हा तिने पाहिले की तिची सासू जानकीबाई तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत आहेत. तिचे सासरे डॉक्टरशी बोलून औषधे आणण्यासाठी धावपळ करत आहेत आणि वहिनी आरोही बाळाला छातीशी लावून सांभाळत आहे. आपल्या अशा कठीण प्रसंगी आपले स्वतःचे आईवडील आले नाहीत, पण ज्या सासू सासऱ्यांना आपण परके मानले, ज्यांना सोडून आपण वेगळे गेलो, तेच आपल्यासाठी अहोरात्र जागे राहून एवढे सर्व करत आहेत. हे बघून स्वराला तिचे अश्रू अनावर झाले. तिला तिची खूप मोठी चूक लक्षात आली. दवाखान्यातून डिस्चार्ज मिळून जेव्हा बाळ घेऊन घरी जायची वेळ आली तेव्हा स्वरा गाडीत बसण्यापूर्वी विजयला अत्यंत भावनिक होऊन बोलली. ती म्हणाली, विजय, आपण आपल्या त्या वेगळ्या फ्लॅटवर नाही तर तुमच्या म्हणजेच आपल्या आईवडिलांकडे कायमचे जाऊया. आपण एकत्र राहूया. स्वरा रडत पुढे म्हणाली, जॉईंट फॅमिली का महत्त्वाची असते हे मला आज माझ्या या कठीण प्रसंगात आणि गरजेच्या वेळी चांगल्या प्रकारे समजले आहे. अशा कठीण प्रसंगी आपलेच लोक आपल्याला खरी साथ देतात, पैसा किंवा प्रायव्हसी नाही. मी या माऊलीसारख्या लोकांना सोडून खूप मोठी चूक केली होती, पण आता मी सर्वांना मनापासून आपलेसे करणार. स्वराचा हा बदललेला विचार पाहून संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. रामरावांनी दोन्ही हातांनी आपल्या दोन्ही सून आणि मुलांना आशीर्वाद दिला. शेवटी संपूर्ण फॅमिली सर्व जुने हेवेदावे, राग आणि दुरावा विसरून एकत्र आली आणि रामरावांच्या त्या घरात पुन्हा एकदा सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा गोकुळासारखा संसार गुण्यागोविंदाने सुरू झाला. तुम्हाला ही कौटुंबिक कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन खूप छान छान कथा ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हसत राहा आणि खुश राहा. धन्यवाद. सुखाचे चांद